त्याच्यात चाळण्या आहेत ना, याच्यामध्ये फक्त 2 प्रकारच्या चाळण्या आहेत, तरी 4 दिसत असल्या तरी. त्यात एक तारेची जाळी आहे, ही जी जाळी असते ही तारेची आहे. माझ्या हातात जी आहे ही प्लास्टिकची जाळी. हाच फरक आहे फक्त ही जुनी चाळणी आणि त्या 2 नवीन चाळण्या. सेमच आहे. मैद्याची चाळण आणि गव्हाची चाळण येते. तर याला वापरायची गव्हाची चाळण. तो रंगांचा दोष असतो. कारण तर ते रंग जे तुम्ही घेता ते जर जास्त वाळलेले असतील किंवा ते अगदी ड्राय असतील तर ते थोडं मारलं तरी बसलं खाली पडतं. तसं ह्याच्यामध्ये एक रंग आहे आपल्याकडे काळा, ज्याला चाळणीत घेतल्यानंतर खाली त्याची खूप काही असते. असंही आहे याच्यात. खाली काट नसलेले असं एक सांगा प्लॅस्टिक एक असते प्लॅस्टिक प्लास्टिकची असते की तुला जवळपास 5 ते 6 एमएमचा असा पट्टा असतो, प्लास्टिकनं ब्लॉक असतो तो झालेला. ती चाळणी कधी वापरू नका, कारण त्याच्यातून तुम्हाला कॉर्नर एजेस काम नाही करता येत. अगदी कट टू कट फिनिशिंगचं काम नाही करता येत त्याच्यात. प्रयत्नपूर्वक रंग कमी वापरण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळेला सिंगल लाईन टाकत होते बॉर्डरवरती, ज्या वेळेला काम करतात कॉर्नर, त्यावेळेला रांगोळी चाळणीच्या एका कडेला घेतली होती आणि मधला जो पॅच आता फिल करतात त्यावेळेला रंग हे चाळणीच्या सेंटरमध्ये आहे, मिक्स होतं. चाळणीत घेताना जर तुमच्या गुठळ्या आल्या असतील ना चाळणीमध्ये, खाली पडताना जाण करतो. आता जे इथं जवळ बसलेत ना, जास्त प्रत्यक्ष दर्शनी बघतात आहेत की त्या रंगांची उंची किती असेल ते बघू शकतो. अगदी कमी उंची असेल रंगांची, रंग कमी वापरतो मी नाही वापरत येतात म्हणून. मला काही जण म्हणतात आपण हेक्टर रंग वापरतो. आता चाळण इकडून बघतो अशी धरलं राहिली.
म्हणजे स्ट्रोक घेत असताना रंग एकदम कमी घ्यायचे, जास्त घेतले तर ते स्ट्रोक नाही पडणार तुमची. सिंगल एक एक स्ट्रोक पडला पाहिजे, करंजी सारखा आकार आला पाहिजे स्ट्रोक. तीन रंग होते आता, काळा रंग होता, निळा रंग होता आणि मोरपंखी रंग. तीन रंग एकत्र केले होते. आणि तुम्ही बघितलं असेल की चांदी एकदाच सगळं संपूर्ण नाही आणली, 3-4 वेळा मागे पुढे केली. त्यामुळे त्यांचा जो मर्जिंग होण्याचा जो कंटेंट असतो ना, इक्वल सगळीकडे मेंटेन करता आला मला. एका स्ट्रोकमध्ये सगळीकडे संपूर्ण आलं असतो, जमलं असतं, मला शक्य आहे. तुम्ही तेच अटेम्प्ट करायला जाता त्यावेळेला तुम्हाला ते शक्य नसतं, तुम्ही तिथं नसता. तुमची फसवणूक तिथं होती की अरे काहीतरी गल्लत होती की मला सापडत नाही. त्यामुळे मी स्वतःहून त्याला 2-3 वेळा मागे पुढे केलं, कारण तो सराव तुम्हाला व्हायला पाहिजे की एका दमात कुठलाही फायनल फिनिशिंग तुम्हाला मिळणार नाही. ते मिळवण्यासाठी तुम्हाला त्याच्यावर अटेम्प्ट करायला हवे जास्तीचे. हा चेहरा पाहिला. अरे नेहमी बघणार आहे. पवळे सर हा हे वाजवलं ऑर्गन आणला असता तर रात्रीच वाजला. माईकला ब्लूटूथ नव्हता. मी आधी आता
ते बॉर्डर पडणं खूप महत्वाचं आहे. तिचं फिनिशिंग वर्क तिथे दिसून येतं. ते जर असे ओबडधोबड किंवा हाताला जर पडलं तर ते व्यवस्थित वाटत नाही. जमिनीपासून डिस्टन्स कमी ठेवायचं आणि रांगोळी थोडी तिरकी धरायची. रांगोळी कशी होल केली आहे, रंग खालच्या बाजूला आणि हात त्यांचा थोडासा वर आहे. संस्कार भारती रांगोळी किंवा गालीच्या रांगोळी आपण ज्याला म्हणतो, संस्कार भारती ही खरं तर संस्था आहे. त्या संस्थेनं ते ह्या पारंपरिक डिझाईन पद्धतीचे टिपक्यांच्या रांगोळीपासून थोडस बाहेर जाऊन त्या अशा पद्धतीनं रांगोळी 5 बोटी रांगोळी काढायला सुरुवात केली. त्यामुळे बरेच जण त्याला ते संस्कार भारतीचं असं नाव पडलं. म्हणजे झेरॉक्स ही कंपनी, आपण म्हणतो झेरॉक्स द्या, पण ते झेरॉक्स मशीनची कंपनी, तसं ते संस्कार भारती नाव पडले. त्याला खरं तर 5 बोटी रांगोळी किंवा गालीच्या रांगोळी असं म्हटलं जातं. हे जे रंग असतात ते पावडर कलर किंवा पेस्ट कलर, वेगवेगळे संस्कार भारतीचे रंग असं पण काही ठिकाणी नावं आहेत त्याला. आणि व्हाईट रांगोळी जी मिळते ती 5 बोटी रांगोळी सेपरेट भेटते. टिपक्यांची जी रांगोळी असते ती नायलॉन रांगोळी म्हणजे एकदम बारीक असते. आणि गालीच्या रांगोळीसाठी जे वापरतात ती 5 बोटी रांगोळी असते. ती 5 बोटातूनच सुटली जाते. आता काही जणांना बोटांची रचना होत नाही, मी या पद्धतीने करत नाही, तर ते मोठीतून सोडली जाते. मी 5 बोटांचा यूज तिथं काढली जातो. वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या काढण्याच्या. आणि हा जो बॅलन्स आहे तुम्ही पायात जितकं अंतर घ्याल आणि डावा हात आपल्या डाव्या गुडघ्यावरती ठेवायचा, तो बॅलन्स होतो. आपला तोल पुढे जात नाही. पायात जेवढं डिस्टन्स घ्याल तेवढं तुम्हाला खाली वाकून काम करायला बॅलन्स मिळतो. तुम्ही सरळ जर पाय ठेवले तर त्या अंगठे धरायसारखी शिक्षा दिल्यासारखं होतं. तुमचे हात खाली जमिनीपर्यंत पोहोचत नाही. पायात तुम्ही जेवढं अंतर घ्याल तेवढं तुम्हाला खाली वाकता येतं. मध्य प्रदेश हलवायचं. मध्य प्रदेश वाल्यांनी करायचं नाही असलं याचा मध्य प्रदेशाला जास्त प्रभावी आहे, त्यांनी आवडत असतं. भारताचा प्रॉब्लेम आहे तो. कायम मध्य प्रदेश हलवायचं. मध्य प्रदेश हलवायचं. हे मर्ज होत नाही बऱ्याच जणांचं. पॅचवर्क दिसतं बऱ्याच जणांचा तो प्रॉब्लेम असतो. डिस्टन्स किती ठेवलेले आहे बघा. आता तो कंट्रोल म्हणजे बारीक लाईन स्ट्रोक घेत असताना डिस्टन्स एकदम खाली होते चाळणी, आणि मर्ज ज्या वेळेला करतो त्यावेळेला डिस्टन्स वर घ्यायचं. दिसत नाही. जमिनीपासून चाळणी वर असली पाहिजे. त्यावेळेला ते बरोबर असे बारीक बारीक स्पॉट त्याचे पडतात, ती मर्ज होऊन जाते. कलर कॉम्बिनेशन त्यातलं कळलं पाहिजे. तुम्ही निळ्याच्या शेजारी डायरेक्ट लाल जर घेतला ते क्रॉस मॅचिंग होतं. त्याला शेजारचे रंग घ्यायचे. त्यांनी आता जसे रंग शेड करून ठेवलेले आहेत, शेजारचे रंग, जवळचे रंग शेजारी पाजारी बघून घ्यायच्या. रांगोळीमध्ये काळा रंग म्हणजे काळा रंग अशुभ मानला जातो. पण काळा रंग वापरायला सुरुवात केली ती मला वाटतं राष्ट्रीय कला अकादमीच्या संस्थेने सुरुवात केलेली. आणि काळ्यामुळे रांगोळीचं सौंदर्य इतकं वाढतं.
काही जण ते वापरायचं नाही असं जाणीवपूर्वक सांगतात. कॅमेरा खाला झाला. हां बस. आतापर्यंत जे काम झालं याच्यात रांगोळी अजून त्यात वापरलीच नाही. रेखांकनासाठी फक्त पांढरी रांगोळी वापरली. आतापर्यंत जे काही काम केलं ना ते फक्त रंगांचं केले. अजून रांगोळी वापरलेलीच नाही. तर इथून मागे जी रांगोळी काढली जायची ना चौकोनी किंवा गोल आकाराची असायची, आडवी असायची, कुठेतरी बॉर्डर पट्टी असायची, कुठे कॉर्नर असायचा. पण हे तुम्ही जर आत्ता व्हिज्युअलाइज केला, आता जर तुम्हाला आठवत असेल किंवा तुमच्या जर जुने कोणाचे फोटो तुम्हाला पाहायला मिळत असतील तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये अफाट पांढरी रांगोळी वापरली जायची. खूप पांढरी रांगोळी वापरून त्याचा वापर केला जायचा कॉर्नर भरण्यासाठी किंवा काय. जितकी मोकळी जागा असेल तिथं काहीतरी एक बिंदू गव्हाणे ठेवून त्याला संपून टाकायचं. करणारे आहेत असे बरेच जण, पण मी आता व्यक्त करणार नाही की मी होतो त्यातला म्हणून, पण आहेत असे बरेच जण. हळदी कुंकू असायचं. पूर्वी पांढरी रांगोळीचं ते रेखांकन वेगळं विजय बिंदूंमधून साकारलं जायचं, त्याला हळदी कुंकाची जोड होती. पण गाडीच्या रांगोळी करणारे असे बरेच जण होते की जे रांगोळी करताना ते डिझाईन एवढी करून ठेवायचे की तो केलेला रंग झाकला जायचा. आणि कदाचित त्या काळी रंगांची टेक्निक एवढी डेव्हलप नव्हती. मी मगाशी जे सांगितलं की इथं जे रंग ठेवलेत ना ते रंग संगतीनुसार ठेवले. कोणत्या रंगामध्ये कुठला रंग मिसळला जातो त्याचे परस्पर संबंध जिथं आहेत तिथंच तो रंग ठेवलेला इथं ठेवताना. म्हणून मला ते काम करताना सोपं जाते. बघायला सगळ्यांना आवडत असेल. 90% लोक तरी समाधानी असतील एवढं काम बघून. एवढं काम करणं चांगलं होतं, एवढं ठीक आहे, चांगलं होतं एवढं. तर कसं असतं जेव्हा काम पूर्णत्वाला जायचं असतं, शेवटात काम न्यायचं असतं, कधी कधी तुमचा पेशन्स निघून जातो. एवढं काम केलं ना की तुमचा पेशन्स राहत नाही. कंबर दुखायला लागली, आता काय करू काय. मग ते शेवट तुम्ही त्याला असा न्याय देता की ते केलेले सगळे मेहनत आधीची वाया जाते. तर तसं कधी करू नका. असे खूप लोक असतात काम करायची सुरुवात चांगली आणि शेवटात बिघाड. त्या सरांनी मग अशी सांगितलं अक्षर शोधलं त्यांनी एका मुलाचं किस्सा सांगितला उद्घाटन प्रसंगी. तर तसं होतं आपल्याला शोधलं नाही पाहिजे लोकांनी कोणी चुकवलं नाहीतर ते चुकवून वरनं मोठ्या अक्षरात नाव लिहून आपण जाऊ तिथं गणेश माने नंबर इन्स्टा आय डी माझा फेसबुक सगळं झालं. पण शोधून घरी येऊन शिवाय दिल्या पाहिजे मला काम आवडलं नाही म्हणून. असे लोक फार कमी मिळतात की जे स्पष्टपणे सांगतात तुमचं काम आवडलं नाही. असेही लोक मार्केटमध्ये मिळावेत आपल्याला, त्याची अपेक्षा ठेवा. कारण ती लोक जर भेटली नाहीत तर आपल्यामध्ये डेव्हलपमेंटची प्रोसेस ही खूप स्लो होती. ती लोक भेटली पाहिजे. नकारात्मक ऊर्जा सुद्धा आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. त्याशिवाय सकारात्मक ऊर्जेचा तुम्हाला काही अर्थ कळणार नाही, त्याचा बोधच होणार नाही ती का सकारात्मक आहे. तुम्हाला जर प्रत्येक जण फक्त चांगलंच म्हणत असेल ना तर मजा नाही. एखादं काम असं करा आणि ते काम करून निघून जा तर लोकांनी तिथे शिव्या दिल्या पाहिजे. ही ताकद ज्याच्या कामात येते ना तो परिपूर्ण. त्याने बाजूला थांबायचं ना आपल्या कामाकडे बघायचं किती जणांनी शिव्या देऊन जातो. ही मिळकत ज्याला मिळवता आली ना आपल्या कामातून स्वतःच्या केलेल्या कामाला जर इतका दर्जा मिळवता आला आपल्याला हवा तो, मग आज त्या कामाकडे बघून लोकांनी शिव्या दिल्या पाहिजे. हे काम ज्याला करता येईल ना तो परिपूर्ण. तर तुमच्या कामाला फक्त चांगलेच म्हणणारे खूप असतात. चांगले म्हणणाऱ्यांची संख्या 99.99% आहे. उरलेला -1 जो काय आहे तो शोधून दाखवा कधीतरी. ते परिपूर्णत्वाचं प्रतीक आहे. ते सूक्ष्म अतिसूक्ष्म असू शकतं. माझा पर्सनली माझे विचार येते आणि मला वाटतं की शेअर करावं तुमच्याशी. मी शेअर करतो. मी मगाशी पण सांगितलं की मी माझा कुठलाही विचार तुमच्यावर लादत नाही. तुम्ही असं कराच असं मी म्हणत नाही. पण असंही ह्या जगात आपण एक्सपेरिमेंटल राहावं की माझ्या कामाला इतका दर्जा मिळावा, माझ्या कामाला हा दर्जा मिळू नये असं तुम्हाला वाटावं. आता हे जे काही काम केलं मी तर तुम्हाला लक्षात आलं का की मी पिवळ्या रंगाच्या शेजारी काळा रंग वापरला. सोमनाथ सरांनी मला रिक्वेस्ट केली की फिनिशिंग पाहिजे. ते काय फिनिशिंग असतं ते लक्षात येते का आता बाकीच्यांना. सोमनाथ सरांनी काय ऍक्सेप्टेशन माझ्याकडून सर ऍक्सेप्टेशन पूर्ण आहेत का इथं आहे. सरांनी स्वतः सांगितलं आहे.
शेवटपर्यंत काम होईल, शेवटपर्यंत हीच ऍक्सेप्टेशन मलाही पूर्ण ठेवण्याची तयारी ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही ठेवा प्रत्येक कामात. मी एक काम केलं तर ते काम चांगलंच होतं असं कधीच नाही. आज ह्याही कामात काही बिघाड असू शकतो, होऊ शकतो, काही होतं. मागच्या अक्षर संमेलनाचा रांगोळी काढतानाचा व्हिडिओ किती जणांनी पाहिला? बऱ्याच जणांनी बघितलं असेल. ते अक्षर ज्यावेळेला उचलत होतं ना त्यावेळेला ते पडलं खाली आणि मला ते चांगलं वाटलं पडलं ते. का चांगलं वाटलं? कारण त्याचा व्हिडिओ होत होता आणि झालेली चूक आपल्याला कशी सुधारता येते ना त्याचं प्रात्यक्षिक तिथल्या लोकांना तिथं बघायला मिळालं. कदाचित त्याचा व्हिडिओ नाही झाला, त्याचाही व्हायला पाहिजे होता. कारण आपल्या चुका भरून काढता आपल्याला आल्या पाहिजेत, इतके तरी परिपूर्ण. आपल्या चुकाच आपण भरून किमान आपल्या चुका भरून काढल्या पाहिजेत, एवढे तरी परिपूर्ण व्हायला. हे मी जे काही काम करतो ना रांगोळीमध्ये त्याच्यामध्ये एक टेक्निक्स होत्या चाळणी वापरायच्या वेगवेगळ्या पद्धतीनं. आम्ही सर मागणं सांगत होते. त्याच्याही पुढे जाऊन काही टेक्निक्स आहेत की त्या अनुभवातून आले आणि सरांनी सांगितलं चाळणी जवळ वापरा. ते टेक्निकल नॉलेज झालं. पण तेलाची बाजू मी टिचकी मारत होतो ना डोलकी वाजवल्यासारखी, ती किती प्रेशरची असायला पाहिजे हे माझ्या हातात होतं. तो प्रेशर मेंटेन करणं हे तुमच्या हातात होतं, हे माझ्या हातात होतं. इथं हे इथून पुढं तुम्ही काम करताना तुम्ही ठरवा. मग त्या मॅडम म्हणल्या की रंगांची गादी पडते खाली. खूप जणांची रंगांची गादी आजही पडत असेल. काही रंगांची गादी पडते, काही जण भस्कन निघून जातात. असे बरेच रंग या रंगांमध्ये आपापले सगळे स्वभाव एकत्र घेऊन बसलेले. त्यांना आम्ही एकसारखे पाडण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक रंग पाडताना तुम्ही आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की मी चाळणीत ज्यावेळेला एखादा रंग घेत होतो ना तर तुम्ही परत घ्यायला येण्याचे चान्सेस फार कमी होते. मग त्या एकदा घेतलेल्या रंगामध्येच तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढा तो तिथे अप्लाय करत होतो. का होत होते माहिती आहे का तुम्हाला? तिथं किती ग्रॅम रंग लागणार आहे आधी का ठरवत होतो? चित्र किती जण काढतात चित्र? तर वास्तविक कामात सर माहिती असतील सगळ्यांना, बऱ्याच जणांना माहिती असतील वास्तविक कामात. सर एकदा त्यांच्याशी चर्चा करत होतो त्यावेळेला त्यांनी आम्हाला एक बोलता बोलता एक सहज एक म्हणतो ना ज्ञानाचा खडा मारून दिला आणि तो आम्हाला लागला की त्यांनी सांगितलं चित्रकार हा श्रेष्ठ कधी असतो ज्या वेळेला त्याला कळतं की आपल्या ब्रशच्या टिपवर किती रंग, किती ग्रॅम रंग आहे की त्या रंगामध्ये माझं काम होणार आहे. त्या रंगांचं वजन त्याला पेलवता येतं ना आणि त्याला कळतं की माझ्या ब्रशमध्ये तेवढाच रंग आहे. हे ज्या व्यक्तीला कळतं तो परिपूर्ण चित्रकार. किती बारीक गोष्ट आहे बघा की डोळ्याच्या मध्ये हायलाइट टिप टाकायचं असतं. बरेच जण टाकतात चित्र काढताना, सगळ्यांना माहिती आहे डोळ्याच्या मध्ये पांढरा स्पॉट येतो. जो चित्रकार नाही तोही डोळा काढताना तो पांढरा स्पॉट काढेलच. पण तो ज्यावेळेला एखाद्या ऑइल कलर मध्ये काम करताना टाकायचं असतो ना तर तो ब्रशर फील करता आला पाहिजे की हा बाबा एवढा पुरेल का, हा कमी पडतोय. त्याचं वजन ज्याला पेलवतं ज्याला कळतं की ते वजन किती असेल तो परिपूर्ण. त्याला त्या रंगांची थोडीफार जाणीव झाली, थोडीफार तेही त्यांनी सांगितलं. त्याला थोडीफार त्या रंगांपैकी काही ते कळालं हे त्यांनी सांगितलं. माणूस हा कलाक्षेत्रामध्ये फक्त प्रवासी असतो, त्याला त्याची मंजिल कधीच मिळत नाही. कलाक्षेत्रातले प्रत्येक जण फक्त प्रवासी आहे. त्याला प्रवासात बरेच जण भेटतील आणि तो बऱ्याच जणांना स्वतः भेटेल. दोन्ही गोष्टी सातत्याने होत राहतात आणि आपण करत राहायचं. आणि हे माध्यमे आपल्याला भेटायचं. अक्षर संमेलन भेटत राहू, येत राहील. अक्षर संमेलनात बरेच येत राहतील. बरेच जण नवीन येतील, काही जण स्किप होतील, काही जणांना येऊ वाटणार नाही, कंटाळा येईल, काही जणांचे काही आणखीन वेगवेगळे प्रॉब्लेम. माणसं बदलत राहतात. संमेलन एकच असंच वेगवेगळ्या शहरांमध्ये नक्कीच होत राहील असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं आता? कोणाला काय बोलावं असं वाटतं का? जे काम झाले त्याच्याबद्दल कोणाला काही बोलावं असं वाटतं का की खटकले किंवा चांगलं झाले? चांगलं झाले शक्यतो सांगूच नका. खटकलेलं सांगा मला की हे काय करत होतं मला काही कळालं नाही असं सांगणार पण नाही. मला सांगायला तुम्ही तरी आक्षेप घ्या, काहीतरी आक्षेप पाहिजे मला. एवढा वेळ काम बघितलं तुम्ही, मी तुम्हाला शांत बसून बघण्यासाठी इथं बसवले नाही. चर्चा सत्र करा. सर मी जे शेडिंग टाकले ना तुम्ही असं फिरल्यामध्ये ते कसं घडलं होतं? मी मगाशी ज्यावेळेला मला बोलायला लावलं होतं चर्चा सत्रात त्यावेळेला सांगितलं होतं हे कसं केलं हे मला विचारणारे खूप जण आहेत. तर त्यांना माझं त्याच वेळेला मी उत्तर दिलं होतं
ते आधी तुम्ही करून बघा एकदा त्या पद्धतीने काम. चाळणी तिरकी मारा, तिरकी पकडून ती मारून बघा. 5-10 वेळा चुकेल, 100 वेळा चुकेल, पण नंतर ते कदाचित बरोबर येईल. थोडं थोडं जवळ जाईल, तुम्हाला यायला लागेल. ते कुणासाठी थांबणार नाही, प्रत्येकाला येईल. आणि ते मध्यंतरी कुणीतरी एक चांगलं आपल्याच ग्रुपवर लिहिलं होतं बघा, कदाचित अमित सरांनीच लिहिलं असावं असा माझा अंदाज आहे की सहज सरावाने शक्य होणारी कला म्हणजे अक्षरकला, असंच लिहिलं होतं. तेच कदाचित वर्डिंग होतं. तर हे मला इथेही सांगावं असं वाटतं की रांगोळी सुद्धा तशी जी कला आहे की सहज सरावाने शक्य होणारी कला. सराव करा, शक्य आहे, प्रत्येकाला शक्य आहे. फक्त आम्हाला बघताना तुम्हाला काय वाटतं की हा बाबा आम्हाला काही काळात जास्त तुमच्यापेक्षा जास्त वेळ काम करतो म्हणून कदाचित थोडीशी फिनिशिंग वाढली असेल, पण सरावाने शक्य होणारी कला आहे, काही अवघड नाही. माझ्याकडं ब्लॅक अवेलेबल आहे. मला एक्स्ट्रीम डीप कलर पाहिजे. माझी थिंकिंग काय होती, मला जितका कडक रंग पाहिजे तेवढा पाहिजे, तर मी तो काळा ठरवला. आणि त्याच्यामागे आणखी एक दुसरं टेक्निकल रिझन असं होतं की तो जांभळ्यासोबत जाऊ शकतो जवळपास, पण जांभळा जितका शार्प पडतो आणि काळा जितका शार्प पडतो, तर तुलनेने काळा जास्त शार्प पडेल, म्हणून मी काळ्याची निवड केली. फिनिशिंग मॅटर करतो इथे, फिनिशिंग मॅटर करत होती की फिनिशिंग चांगली. जांभळ्या रंगानं फिनिशिंग एवढी आली नसती जेवढी काळ्या नाही. काळा खूप सुट्टा कलर आहे. काबूक काय कलर थोडासा कामामध्ये थोडेसे वेव्स दाखवायचे होते. आता ते रंग तिथंच का घेतले, आता याचं रिझन सांगतो. आता की बाबा तो इथं हिरवा का घेतला, इथं लाल का घेतला, इथं रेड ऑरेंजची शेड घेतली येलोपर्यंत, इथं ग्रीनची शेड घेतली येलोपर्यंत, असं का केलं. तर ह्याचं रिझन असं होतं की मी इथं काय काढणार आहे, मोर काढणार आहे. मग ह्या मोराला कुठंतरी बॅलन्स व्हायला पाहिजे. कलर टेक्निक काम करायला लागले, कलर थेरी इथं काम करते की त्या मोराला बॅलन्सिंग कुठंतरी मिळालं पाहिजे. मग त्या मोरामध्ये येणारे रंग कुठले होते, ते सगळे रंग मी तिथं वापरले. आणि ज्यावेळेला मी मोर करणार, तो मोर करत असताना मी ते रंग ज्यावेळेला मोरात वापरेल त्यावेळेला माझं बॅलन्सिंग कव्हर झालेलं असेल. माझं प्री प्लॅनिंग इथं चालू होतं आणि तो रंग तिथंच का वापरायचा. आधी शेप आपण घेतले, नंतर मी ठरवलं की तो रंग तिथं का वापरायचा. मी आत्ताही मला जर वाटत असेल यातला एखादा शेप इथं वर्क होणार नाही, चांगला दिसणार नाही, तर मी ते बदलू शकतो. मी यातला एक शेप आता स्किप करायचं ठरवले, मी करू शकतो. कारण रांगोळी मी काढतो. सर्वतोपरी ह्याचे सर्व निर्णय घेण्याची जबाबदारी माझी आहे, बरोबर का. मी तो शेप आपण बघितला होता की इथं तो चांगला दिसेल का, आणि तेव्हाच्या तेव्हा नाही पडला. मला गरज नाही वाटली तेव्हाच्या तेव्हा पडा. मी दुसरा शेप अप्लाय करून बघितला, दुसऱ्या शेपने कदाचित तिथं दुसरं चांगलं प्रेझेंटेशन केलं, मी तो दुसरा शेप ॲक्सेप्ट केला आणि पहिल्याला स्किप केला. तर रांगोळी रेखांकन करताना असंही करा की एखादा वाटत असेल तर शेप आपण घ्या, तर नसेल वाटत तर त्याला तुम्ही रंग भरताना पुसून टाका, काही हरकत नाही. पुढच्या पण म्हणजे व्यक्ती आहेत आपल्या इथे डेमो देणारे, त्यांचाही डेमो बघायचे. म्हणून आता इथून पुढं थोडा कमी बोलेल, कमी म्हणजे आता बोलणारच नाही, काम संपवतात. काम लवकर संपलं. सर आपल्याला जेव्हा प्रोसेस करतो पुढे जाणार जास्त बोलतोय असं वाटत नाही ना तुम्हाला. वाटत असेल तर घरापासून घरातून जरा बाहेर आल्यामुळे
बऱ्याचदा तुम्ही फरशीवर काम करताना पाहायला लागले वगैरे होतात असे आजूबाजू ते होऊ नये म्हणून ते असं मी वापरतो. आणि त्याला घाबरायचं नाही बरं का. पण आत्ता जे केलं ना मी ते चांगले बनले ना आता त्याच्यात कसं काय आपलं काय डिझाईन कसं करू काय करतो आणि चिंता असतो थोडासा बाजूला ठेवायचा आणि आपल्या परीने आपण चांगलं करण्याचा प्रयत्न ठेवायचा. मग रांगोळीची सुरुवात करत असताना शिकायचं आपल्याला तर पहिलं महत्वाचं अक्षर रांगोळी वेगळी, गालीच्या रांगोळी वेगळी आहे. तुम्हाला डिझाईन्स अगोदर शिकायचे, त्यातले बेसिक स्ट्रोक्स अगदी बिंदूपासून स्टार्ट होतो, परत आपली रेषा. मी अक्षर शिकत असताना ज्या ज्या गोष्टी आपण पहिलीच्या मुलांना शिकवतो, गोल काढ, रेषा काढ, अर्धगोल काढ, ह्या सगळ्या गोष्टी अगोदर पांढरी रांगोळी सोडण्याचं टेक्निक शिकलं पाहिजे. आणि नंतर तुम्ही रंगसंगती, चाळणीचा वापर, त्याचा टेक्निक, ह्या पद्धतीनं तुम्ही जर गेलात तर आपल्याला एक शिकण्याचा क्रम ठरवता येतो. रंग सगळे शिकलात सुरुवातीला आणि त्याच्यावर काढायचं काय हेच जर नाही जमलं तर रांगोळी पूर्ण होणार नाही, नुसती रंगाने पूर्ण होत नाही. त्यामुळे पांढरी रांगोळी यूज करून तुम्ही टिंटेड पेपर जे बाहेर लावलेले आहेत आपण प्रदर्शनासाठी, ते ब्लॅक टिंटेड पेपर घेऊन घरीच एका पेपरवरती एक पुडा आपल्याला पुरेसा होतो, एक पुडा आणायचा आणि रोज एक, मला वाटतं वाडेकर मॅडमनी सगळ्या ग्रुपची नावं लिहिली होती त्याच्यामध्ये, एवढी प्रॅक्टिस केली होती टूल्सची. तर ते त्या पद्धतीने घरी प्रॅक्टिस करत चला. आपण जोपर्यंत करून बघत नाही तोपर्यंत बघताना खूप सोपं वाटतं, करताना त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण अनुभवाने शिकत असतो. ज्या वेळेला दीपक दीक्षित सरांकडे मी रांगोळी कॅलिग्राफीचा क्लास केला त्यावेळेला माझ्या बरोबर बऱ्याच जणी होत्या आणि त्या म्हणायच्या तुमचं इतकं छान कसं येतं आणि आमचं एवढा प्रयत्न करून सुद्धा नाही छान येते. मग तर त्यांना ते अक्षराचं वळणच माहिती नव्हतं. मग मी म्हटलं याचं श्रेय आमच्या भोकडे सरांना आहे, कारण मी आधी त्यांच्याकडे शिकलेली आहे, मला ते वळण येते म्हणून हे कॅलिग्राफीचं अक्षर, रांगोळी कॅलिग्राफीचं अक्षर माझं छान येतंय. आणि मग बऱ्याच जणींनी तुमच्याकडं तो कोर्स आता सध्या केलेला आहे. त्यामुळं आधी ते हे गरजेचं आहे, देवनागरी आल्याशिवाय बाकी हे नाही सहज शक्य. बरं, छान अनुभव शेअर केला की टूल्स घेतलंय, सगळं घेऊन गेलाय, अक्षराची अॅनाटॉमी जर माहित नाही, कुठे ते जाड होतं, कुठे बारीक होतं. प्लेन आपण अक्षर लिहू शकतो जसं रेग्युलर पेन लिहितो, पण आपल्याला कॅलिग्राफीमध्ये जर अक्षर लिहायचे असतील ते टूल्स कसं वापरतात, त्याचा अँगल काय आहे, त्याचं थोडंसं बेसिक नॉलेज असेल तर आपण ते रांगोळीमध्ये ट्राय करून बघू शकतो. त्यासाठी अगोदर अक्षर रांगोळी स्पेशल करायची असेल तर तुम्हाला पेपर कॅलिग्राफी ही शिकावी लागते, बेसिक देवनागरी शिकावी लागते. त्याच्यानंतर ते रांगोळीचं टेक्निक शिकावं लागतं. पांढरी रांगोळी त्याचं टूल्सने आणि हाताने दोन्ही पद्धतीनं ते अक्षर लेखन आपल्याला आलं पाहिजे. त्या दोन्ही गोष्टी शिकतात. संतोष भालेकर सर इतकी सुंदर रांगोळी काढायची, पण त्यांचं लेखनात मला थोडंसं खटकायचं आणि मी सरांना म्हटलं नाही सर तुम्ही अनिल सरांकडे शिका. आणि आता इतके सुंदर लिहितात ते की म्हणजे एकदम परफेक्ट, बघ कलर तर सुंदर टाकतातच, लेखन पण फार सुंदर होतं सरांचं. काय होतं, अक्षर रांगोळी ही एक प्रसिद्ध केली, म्हणजे पूर्वी फार डिझाईन करायची, पण आपण एखाद्या कार्यक्रमाला अनुसरून ज्या वेळेला रांगोळी रेखाटतो, माझ्या रांगोळी जर आजपर्यंत बघितले तर मी कुठलाही कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाला अनुसरून चारोळी शोधतो अगोदर, आणि प्रत्येक रांगोळीत एखाद्या 4 ओळी लिहिल्याशिवाय माझं समाधान होत नाही. म्हणजे अक्षराशिवाय एक ही रांगोळी कंप्लीट होत नाही. त्यामुळे आलेले प्रेक्षक सुद्धा त्या कार्यक्रमाला 5 मिनिटं येऊन ते रांगोळी वाचून जातात, सहज बघतात की काय लिहिलेलं आहे नेमकं, आणि ते लोकांना पाहतं. लग्न असेल तर लग्नात मुला मुलींची नावं लिहिली जातात,
त्यांचा एखादा उद्घाटनाचा कार्यक्रम असेल, त्यांचा लोगो असेल किंवा त्यांचं नाव असेल, ते जर आलं रांगोळीमध्ये तर ती प्रोफेशनल रांगोळी खूप अट्रॅक्टिव्ह दिसते. रेग्युलर रांगोळीपेक्षा काहीतरी वेगळी रांगोळी तिथे त्यांना हवी असते. गेल्या वर्षीचे दीपक दीक्षित सर आहेत, त्यांनी सुद्धा टूल्स तयार केले. ते योगेश मोमोने सरांनी टूल्स तयार केलेले. बऱ्याच जणांना त्यांचे नंबर दिलेले. मला वाटतं गणेश माने सर विकत नाही, फक्त ते बनवलं त्यांनी सुरुवातीला, फार पूर्वी बनवलं. त्याच्यानंतर आज अनेक जण हे टूल्स बनवतात, विक्री करतात. ते टूल्स तुम्हाला ऑनलाईन सुद्धा त्यांच्याकडून बाय पोस्ट, बाय कुरिअर ते मिळू शकतील. योगायोगाने यावेळेला ते दोघं पण नाही आहेत, काही वैयक्तिक कारणामुळे ते येऊ शकले नाहीत. ते टूल्स तुम्हाला इथे अवेलेबल झाले असते, त्याचा यूज करता आला असतं. पण गेल्या वेळेला ते टूल्स घेऊन बऱ्याच जणांनी ट्राय केलं. मला वाटतं रवी रोडगे आहेत, प्रांजित बोरसे सर आहेत, ते तर शाळेत इतकं मोठं टूल्स त्यांनी तयार केलं आहे. प्रत्येक कार्यक्रम असेल तर गुडघे टेकून त्यांचं काम चालू असतं मातीवरती. त्यांची पद्धत वेगळीच आहे, पूर्ण गुडघ्यावरती बसून ते अक्षरलेखन करतात. संतोष भालेकर सरांनी पण मला वाटतं पोर्ट्रेट करत होते. गेल्या वर्षीपासूनच संस्कार भारती रांगोळी काढायला सुरुवात केली. मी प्रोफेशनल आपल्या आपल्या भागामध्ये जर आपण एक रांगोळी तुम्ही काढली तर तुम्हाला खूप डिमांड आहे रांगोळीसाठी, खूप मागणी पण वाढेल आणि खूप चांगलं आपल्याला कलेतून अर्थार्जन करण्यासाठीची ही कला आहे. बेसिक तुम्ही शिकत गेलात. आमच्या सुरुवातीच्या रांगोळ्या अक्षरलेखन व्यवस्थित नव्हतं, त्या अक्षरावरच्या रेषा मारता येत नव्हत्या, प्रमाणता नव्हती. त्याच रांगोळ्या परत आम्ही रिपीट केल्या आणि बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आज गणेश माने सरांकडून मोर असेल, पडदा असेल, कलर कॉम्बिनेशन खूप आवडतं त्यांचं, इतकं सुंदर आहे. उमेश पांचाळ आहेत मुंबईचे, त्यांचं प्लेन वर्क आहे, कुठेही मिक्सिंग करत नाही, पूर्ण पॅच वर्क करतात. म्हणजे एक पॅच घेतली त्याच्यामध्ये पूर्ण लाल ते लालच कलर घ्यायचा, पण शेजारचे रंग इतकं कॉम्बिनेशन बेस्ट असतं की त्यामुळे सुद्धा रांगोळी तुम्ही शेडिंग न करता सुद्धा रांगोळी आपली खूप सुंदर होऊ शकते, न काळा रंग वापरता सुद्धा. म्हणजे प्रत्येकाचं टेक्निक वेगळं आहे. आपण आपलं स्वतःचं स्किल वापरून आपली स्वतःची शैली क्रिएट करता येते. अक्षर रांगोळी हे तेच केलं. आम्ही सुरुवातीची जे रांगोळी केल्या गणपती मंदिरामध्ये, त्या जवळपास एक 2.5 किलोमीटर पायघडी काढली. त्या पायघडी काढत असताना गणपतीचे जेवढे श्लोक होते मराठीतले हे असतील ते असतील, तर ते सगळे श्लोक त्या पायघडीमध्ये लिहिले होते. आणि तिथं जो प्रॅक्टिस झाली 2-2.5 किलोमीटर सुरुवातीला पहिल्यांदाच हातात घेतलेली आणि ते पूर्ण केलेली. तेवढं अक्षर त्यावेळेला व्यवस्थित नव्हतं, पण नंतर त्या रांगोळीमधून हळूहळू ती सुधारणा होत गेली. त्यातलं एकदम बारीक अक्षर सुद्धा लिहिता येऊ लागले नंतर. आता मी स्वतः जास्त टूल्स वापरत नाही. मी जाड रांगोळी जर अक्षरात सकाळी तुम्ही बघितलं सर टूल्स जास्त वापरतात. मी डायरेक्ट डबल आउटलाईन, मी टायपो मध्ये मी काम करतो रांगोळीत, डबल आउटलाईन घेऊन आतली फिल करतो. थोडा वेळ लागतो त्याला, पण मी हातात कुठलंच टूल्स जास्त वापरत नाही. प्रसाद मुंडे सर आहेत, ते मला नेहमी म्हणतात की मॅडम तुम्ही टूल्स नका वापरू जास्त, अगदी इमर्जन्सी रांगोळीला वापरा, पण घरी तुम्ही काम करताय ना तर मग ते टायपोमध्येच करा. आणि हाताने ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला बरोबर जे मेजरमेंट आहे टूल्सनं तुम्हाला त्या ॲनाटॉमीमध्येच सेट करावं लागतं. म्हणजे त्या टूल्सची एक विड्थ ठरलेली आहे. तुम्ही 2 नंबरचं 3 नंबरची साईज जिची इंच किती इंचचं घेत आहे त्या प्रिकॉशन मध्येच ते अक्षर सगळं आलं पाहिजे. पण हाताने एखादं अक्षर बारीक करता, एखादं जाड करता येतं, ते ऍडजस्ट करता येतं. जर चुकत असेल, शेवटी बसत नसेल, राऊंड मध्ये सरळ लिहिणंही सोपं आहे. राऊंड मध्ये सुस्वागतम लिहिताना ते बरोबर सेंटर अलाइनमेंटला आलं पाहिजे. त्यानुसार सुद्धा ते अंदाज आपल्याला घेता येतो. पण सर टूल्स वापरताना आणि हाताने रांगोळी काढताना म्हणजे माझा अनुभव सांगतो, जेव्हा आपण
तुम्ही म्हणता की आउटलाईन करून म्हणजे फील करतो, पण त्याची जी आपण सोडतानाची जी जाडी असते ती फील येते, थोडंसं हे होतं. ती येते, त्याला एक डायमेन्शन आहे ती ह्याच्यामध्ये ती फ्लॅट आहे. फ्लॅट येते. थोडेसे चढ उतार होतात हाताने करताना, तर तुम्ही काही चिमटीने परत ते फील करणार नाही. हातानेच त्या रेषा थोड्याशा दिसतात. टूल जे आहे ना टूल, हे आपण समजा एखादं पेन घेतलं, बॉल पेन घेतलं किंवा जेल पेन घेतलं, साधं पेन 0.5, त्याच्याने एखाद्या अक्षराच्या आउटलाईनमध्ये एखादा शब्द रेखाटन केला आणि त्याला तुम्ही फिल करत बसता, भरता त्याला. तो शब्द तुम्ही त्या पेनमध्ये त्या आउटलाईनमध्ये फिलिंग करत असताना कलर नाही करता, कशाने पेन्सिलने करता, नंतर त्यात कलर भरता. हे करत असताना जर तुम्हाला टाईम लागतो आणि जे फिनिशिंग हवं असतं ना, ते ज्यावेळेला एखादं टूल तयार होतं कुठलंही, म्हणजे हातोडी जर नसती ना तर दगडाने आजही लोकांनी खेळा ठोकला असता, थोडक्यात सांगायला तर. पण ती हातोडी निर्माण करायचं काम आपले, आणि हातोडी मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तर आपण खेळा दगडाने का ठोकावा, मला हे म्हणायचं. पारंपरिकता जपली पाहिजे. आता आंबा पाडण्यासाठी दगड घेताय, तो ठीक आहे, तो ॲग्री आहे, तो पारंपरिक प्रकार ठीक आहे. आंबा चिंचा पाडण्यासाठी दगडाचा वापर केला. खेळा ठोकण्यासाठी जर तुम्ही बघितला, आजच्यापासून हाताला खूप आली, अगदी म्हणजे असं एअर कॉम्प्रेशन मशीन पण आले की एका ठोक्यात खेळ आतमध्ये जातो, त्याला हात लावायची सुद्धा गरज नाही. ते मशीन गेम सारखे अगदी त्याला डोळे लावल्यासारखे खेळ लावलेले असतात. टूल म्हणजे काय, तर मला असं वाटतं की एखादं टूल जे असतं, हातोडी हे टूलच आहे, सगळ्यांना माहिती आहे, त्याला दुसरं काय नाव नाही. तर ते हातोडी जर टूल असेल तर ते आपलं वेळ वाचवण्यासाठी, आणि जी गोष्ट आपला वेळ वाचवते ना ते आपलं टूल असतं. आता थोडक्यात साधं उदाहरण, मी मगाशी बोलायला लागलो आणि मॅडम म्हणलं माहीत काय टूल. 3D एक पिक्चर बघितला ना, त्याच्यामध्ये मशीनचं मेकॅनिझम सांगितलं त्यांनी, ते नसतं तर अजूनही नाराज बांधला असता. ते असा प्रकार आहे की वेळ वाचवण्याचं काम फक्त टूल करतो, पण त्याचा किती वापर करायचा आहे आपल्या हातात आहे. क्रिएटिव्हिटीची तर हवी ना तुम्हाला, तिथं ते टूल काम नाही करणार. तिथं तुम्हाला तुमचं सेल्फ एक्सपिरियन्सच तिथं वर्कआउट करून देणार आहे तुम्हाला. मग त्याला तिथं बऱ्याचदा एखादी वेळ अशी येते की तिथं टूल कामच नाही करत, तिथं तुम्हाला आउटलाईन करून फिलिंगच करावं लागतं. भले तुम्ही ते फिलिंग टूल न करा, पण तुम्हाला तिथं आउटलाईनचं काम देणार नाही. टूलमधून एक स्पेसिफिक काही फॉन्ट येतात, सगळेच येतात असं नाही. ज्यावेळेला तुम्ही टायपोग्राफी हा विषय आज बऱ्याच जणांच्या कानावर पडला असेल, त्यावेळेस सरांनी मला अशी बोलले, टायपोग्राफी हा विषय जर तुम्ही चाचणी करून बघितला ना जर गुगलला, तर आकलीच्या तारा तुटून जातात की एवढं काम त्याच्यावर जगातील लोकांनी करून ठेवले, खंडच्या खंड आहेत लोकांची. टायपोग्राफी खूप वास्ट विषय आणि तो टूल येत नाही, त्याच्यासाठी टेक्निकच असावी लागतं. आणि ज्यावेळेला तुम्ही टेक्निक शिकाल ना त्यावेळेला टूल तुमच्यासाठी शून्य आहे. सहजासहजी तुम्ही कोणतंही टूल हातात दिले की तुम्ही वापरता. तुम्हाला आधी ते तंत्र कळायला पाहिजे, मग मंत्र वापरता येतो. टूल्स म्हणजे काय, किती जणांना कळाले, किती जणांना समजलं नाही. टूल्स म्हणजे काय हे समजलं नाही किंवा बघितलंच नाही असे किती जण आहेत हातवर करा बरं. टूल्स आपण पाहिलेलंच नाहीये. रांगोळीचं टूल्स बघितले सगळ्यांनी, त्याच्याविषयी थोडस कशाच आहे ते काय केलं. हे टूल जे आहे माझ्या हातात रांगोळीसाठी वापरलेलं, तर हे मी एक्सपेरिमेंट म्हणून बनवलेलं होतं. आज माझ्यासाठी ते माझा वेळ वाचवणारी गोष्ट आहे, किंवा माझ्या कामाच्या मध्ये एक स्टाईल डेव्हलप करून देणारी गोष्ट आहे. माझी काही स्टाईल याच्यामुळे डेव्हलप झाली कामाची. बरेच जण बॉर्डरला सुद्धा हे वापरतात, बॉर्डर सुद्धा चांगले होतं त्याच्यात. प्रत्येक वेळी अक्षरासाठी वापरात येईल असंही काही नाही. तुम्हाला ज्यावेळेला ते कामात येतं ते कसंही कामात येऊ शकतं. बोरून लिहित होतो, पेननं लिहायला लागलो, कट पेननं लिहायला लागलो, पॅरल पेननं लिहायला लागलो. आता स्टाईलस आले, आयपॅड आले,
डेव्हलप झाली. जसं आपण उत्क्रांतीला ऍक्सेप्ट केलं, काळा मोबाईलचा फोन वापरायचो, नोकियाचा काळा मोबाईल फोन वापरायचो आपण, तिथून अँड्रॉइड ते M1 सीटपर्यंत आपण चेंजेस स्वीकारले. तसं थोडंसं मला वाटतं की थोडंसं हे चेंजेस सुद्धा स्वीकारायला हवे. नसेल स्वीकारायची हरकत नाही, म्हणजे माझा कोणाला बर्डन नाही आहे की हे स्वीकारा, पण तुम्हाला जर ह्याच्यातनं आणखीन काही वेगळं, एक मल्टी आर्ट झोन नावाचे इंस्टाग्रामवर आहे, मी त्यांना ओळखत नाही, आलेत कसं तुम्हीच आहेत का? इतकं चांगलं काम आहे त्यांचं, खरंच चांगलं काम करतात. मी बघितलं त्यांचं काम की जबरदस्त काम करतात. ते टूल त्यांनी स्वतः केलेले आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांचं नाव घेतलं, मला माहिती नाही त्यांचं नाव, ते मला सकाळपासून भेटले, पण हे मल्टी आर्ट झोन हे त्यांचं नाव आहे का? नाही. त्यामुळे त्यांना स्पेसिफिक ह्या नावानं त्यांना ओळखणं अवघड. त्यांचं काम चांगलं आहे, मी त्यांच्या तोंडावर सांगतो. इतकं आपल्यामध्ये बदल असला पाहिजे. एखाद्या कलाकाराची स्तुती एवढ्या लोकांसमोर अचानक करणे हे खूप मोठं भाग्य असतं समोरच्या कलाकाराचं. तर मला ते माहिती नाही कोण, पण मी त्यांच्याविषयी सांगते, असे हे ऐकतो. पण खरंच काम चांगलं आहे, नक्की बघा सगळ्यांनी पहा, कारण खरंच काम चांगलं आहे. त्यांच्या हातातून रांगोळी सुटत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यांच्या हातातून रांगोळी सुटत नाही, ते पूर्णपणे टूलवर अवलंबून आहे. आणि त्या टूलचा इतका चांगला वापर त्यांनी शिकलाय की खूप एक्सपेरिमेंट केले त्यांनी, खूप एक्सपेरिमेंट केले. कदाचित ते साईनबोर्ड करत असतील, आधी साईनबोर्ड करायचे का? नाही. चांगलं काम करतात ते. तर अशी कामं बघा तुम्ही, नक्की बघा, आवडते. मल्टी आर्ट झोन नावाचं. तुम्ही तुमचे आणलेच काही साहित्य, आणलेत काही तुम्ही नक्की डेमो दाखवा. माझी अपेक्षा आहे तुमचं काम सगळ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. मी आम्ही सरांना पण रिक्वेस्ट केली, तुम्हाला बोलून दाखवायला पाहिजे का. सरांचं काम खरंच आहे. बरेच जण तुम्हाला इतकं सांगतील आता की त्या नावाचा व्यक्ती हा हे कोणालाच माहिती नव्हतं. नाव सांगा. मंगेश कांबळे नाव आहे त्यांचं. लेटरिनच्या ज्या शॅडो लाईन आहेत ना, सुंदर असतात त्यांच्या. इथे खरंच विनंती करावीशी वाटते की आपलं नाव ब्रँड करा. म्हणजे काय होतं, मनन नावाचे एक सुलेखनकार होते, खूप दिवस शोधत होतो त्यांना सुद्धा. ते मनन या नावानेच हे करायचे. त्यांचा शोध घेणं आणि इंस्टावरती तर अजिबात शोधता येत नाही त्यांना. आपण फॉलो करू शकतो, त्यांचं काम बघू शकतो, त्यांना बघू शकतो, पण नेमकी व्यक्ती कुठली आहे, कुठं आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट आपल्याला भेटत नाही. आपल्याला जर पोहोचायचं असेल इतरांपर्यंत, आपलं काम पोहोचायचं असेल तर आपलं नाव ब्रँड करा, ते खूप महत्वाचं आहे. तुम्ही तुमची संस्था असेल, मल्टिपल नाव असेल, ते पण तुम्ही ब्रँड करा, तुमच्या सोबत करा. आज अमित बोरकडेला पण ओळखतात, स्वच्छंद आर्ट अकॅडमीला पण ओळखतात, आणि माझी शाळा माझा फळाला पण ओळखतात. ते तिन्ही गुणाचं आहे हे पण बऱ्याच जणांना माहिती पडतं. तसं आपल्या कामातून आपली सुद्धा एक ओळख व्हावी. आपलं नाव हे खूप छान आहे, आपल्या आई वडिलांनी आपल्याला दिलेलं नाव आहे, ते पण आपण मोठं करूया. त्याच्यामध्ये काही ब्लँक फिलिंग केलेलं आहे कामामध्ये. मला काही खालच्या मागण्याची काही सकाळी ब्लँक हे टेक्निकल वर्क चालू. मला पूर्ण फिलिंग करून मला परत अप्लाय करता येत होतं. मला खालचा आवाज म्हणून घेतला. थोडंसं ट्रान्सपरंट फिलिंग केलं आता, थोडंसं ट्रान्सपरंट आता थोडं फास्ट घ्या माणसं. संपवतं नाही, थोडंच राहील. तुमची फिनिश झाली की त्यांचं थोडं चालू तुम्ही सांगितलं सर. रूम तिकडच आहे, बॅग रूमवर आहे, साहित्य रूमवर आहे. हो. संध्याकाळी एक काम करायचं, सगळ्यांनी आपले जे इन्स्टा आयडी आहेत ते ग्रुपवरती शेअर करायचे. दुसरं काही शेअर करू नका, फोटो वगैरे आजचे लगेच, ते नंतर शेअर करा, कारण ग्रुपवर दिलेल्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे एक ज्या सूचना आहेत त्या फॉलो करा. इन्स्टा आयडी सगळ्यांनी आता बसल्या बसल्या शेअर करा ग्रुपवरती.
दुसरा कुठला मध्ये येऊ नये मेसेज आणि सगळ्यांना एकमेकांनी फॉलो करा. आपण कनेक्टिव्हिटी राहतो, एकमेकांचं काम बघता येतं. फोटो व्हिडिओ आपल्याला वर्षभर पुन्हा शेअर करायचे पुरले पाहिजे. आजच एवढा एखादा ग्रुप भरला ना, तिथे एखादा दिलेली सूचना किंवा मेसेज ते वाट बघत बसतो कधी येते सूचना जेवणाचा. त्याच्या खाली 10 मेसेज आलेले असतात, ते पोहोचतच नाही त्यांच्यापर्यंत. वेगळं गेला हो वरून नाही बोलली त्याला, वरून नाही बोलली. खूप शोधलं त्याला, नंतर फोन केला किती शोधायचं. बनवून टाकलं व्हिडिओ कशा नाईट नाईट जमली खाली हे करा स्वागतांसाठी त्या करतो गोल्ड सेम ह्याच्यामध्ये घेतो टाईप. वरती बस खुर्ची आयडी पडते का ग्रुपवर माझा फोन बंद केलं व्हायला सुरुवात
फॉलो करते ना. जीवन पोवळे सर छान सर रांगोळीला संगीताची जोड देतात आहे. माउथ ऑर्गन मधून धून छान वाजवतो. तरुण कलाकार. हां ठेवा ठेवा. टायपो मध्ये या पद्धतीनं अक्षरांची अरेंजमेंट करतात. म्हणजे त्यासाठी आपल्याला अक्षरांची जी अॅनाटॉमी आहे, वेगळा फॉन्ट आहे, म्हणजे टूल्सने हे करता येत नाही. तो प्रकार आपल्याला अशा पद्धतीनं हाताने, म्हणजे तुम्ही 5 बोटीनं करत असाल किंवा मोठीने करत असाल तर डबल आउटलाईन घेऊन आतली बाजू फिल करून
वेगळा फॉन्ट आपल्याला त्याच्यामध्ये टाकता येतो. तेच आता या ठिकाणी त्यांच्यामध्येच कॉम्बिनेशन ते केलेलं आहे. आवाज येत एकदा जीवन टोळेसरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. पिसाऱ्यामध्ये शेडिंग असे विरड नका घेत जाऊ. मोर होऊ दे. नाही मोर होऊ दे घ्या आता. बाजूला घ्या आहे चाळणीत एकदम सगळ्यांना जवळ आणून दाखवणार आहे. त्यामुळे सांगायची काही गरज नाही. तुम्हाला ते दिसतील कसे ठेवले. तुम्ही फोटो पण काढू शकता. सगळ्यांना जवळ आणून दाखवतो. सांगितल्याने कदाचित सगळंच लक्षात राहील असं नाही. तुम्हाला अपचन होणार त्या गोष्टी. नाही, रेकॉर्डिंग पण कारण आता आता सर रेकॉर्डिंग पण आता त्यामुळे त्या रांगोळीच्या रंगांना वेट मिळालं पाहिजे. काळा रंग प्रत्येक वेळेला ते वरती टाकतात रंगाचे. म्हणजे स्काय ब्ल्यू ठेवला, त्या शेजारी जांभळा ठेवला की परत वर काळा ठेवलाय, परत त्या शेजारी लाल चॉकलेटी ठेवलेला आहे, परत थोडा काळा रंग टाकलेला. तो गॅप पण होतो काळ्यामुळं. आणि खालचे जे रंग आहेत, वरचा काळा टाकल्यामुळं खालच्या रंगाला थोडंसं दाब मिळतो आणि टिचकी मारल्यामुळं काळा रंग वर राहतो आणि खालचे रंग फक्त चाळणीतून खाली पडतात. ते वेगवेगळे स्ट्रोक एकाच वेळेला ते पिसाऱ्याचे दिसतात. दाखवायला चालू करतो. दिसतंय का सगळ्यांना? प्रश्न नाही. कसा घेतला? एका शेजारी एक रंग आहेत सगळे. रंगांची सिक्वेन्स आहे. त्याच्यामध्ये अशा प्रकारे कदाचित रंग असतात असं मला वाटतं. प्रत्येक 2-3 रंगांच्या नंतर काळा वापरलाय. कशासाठी की त्या दोन रंगांमधला डिस्टन्स एका आउटलाईनची कव्हर होते. बारीक लाईनची आउटलाईन पडते. दिसतंय का सगळ्यांना?
छान करताय. माझ्याकडनं खूप शुभेच्छा. मी लावलं होतो पण एवढा मोठा वृक्ष केला तुम्ही आणि खरोखर तुम्हाला एवढं कौतुक करावं एवढं कमी आहे. एवढी माणसं तुम्ही त्यापेक्षा समाधान एवढं जोडलं महाराष्ट्रामध्ये काही नको इकडे घ्या. हे जर आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकडनं. इकडं झालं तिकडलं. खूप खूप धन्यवाद सर. ज्येष्ठ रांगोळीकार महादेव गोपाळे सर यावेळेला संमेलनाला येऊ शकले नाहीत काही कारणास्तव, पण त्यांनी व्हिडिओ कॉल करून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. एक जोरदार टाळ्या वाजवून आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सर. चाळणी अजिबात हलवली नाही सर, फक्त बोटाने टिचकी मारायची. चाळणी हलवली की रंग मिक्स होणार तिथे. चाळणी हल्ली नाही पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या होते मोरासाठी. बघितलं का 20 पेक्षा जास्त वेळा मी कदाचित ते टिचकी मारून तिथे एक इफेक्ट आणले. तर त्या सगळ्याच्या सगळ्या वेळा जिथं पाहिजे तिथं तो रंग पडलेला आहे. त्याच्यासाठी तुम्हाला चाळणीवर कमांड आणणं गरजेचं आहे. तिथं रंग किती ठेवायचे काय ठेवायचे तुम्ही नंतर ठरवू शकता स्वतःसुद्धा. त्या चाळणीवर कमांड आणा आधी. तुमचं जे टेक्निकली टूल आहे हातातलं त्याच्यावर तुमची कमांड असायला हवी. ते चांगलं जमू शकतं. यानंतर मंगेश कांबळे सर याला बॉर्डर देतील. त्याचं पुढचं फिनिशिंग मंगेश कांबळे सर देतील तर त्याच्या पुढचं फिनिशिंग, कारण त्यांना बॉर्डर चांगली जमते म्हणून त्यांना आपण बॉर्डर करायला लावली. यापैकी इच्छुक जर जेवणाला जाऊ इच्छितात त्यांनी गेलं तरी चालेल. एक 10 मिनिटात फक्त रांगोळी कवर होते, संपते सगळी आपली. लेडीज हॉस्टेलची परवानगी काढलेली आहे. संध्याकाळी आपल्या कोल्हापूरमध्ये त्यानंतर श्रीमीचे एक नृत्य बघायला मिळालंय. जेवण करून परत हॉलमध्येच आपल्याला यायचंय. त्यामुळे तिथेच रेंगाळत न बसता बरेच जण आता हॉस्टेल तिथंच आहे. सगळ्यांनी संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी, कारण आम्ही तुमच्यापेक्षा जास्त दमलोय, ठीक आहे, त्यामुळे सगळ्यांनी इथं उपस्थित राहावं ही नम्र विनंती आहे. कारण आपण प्रत्येक कलेला दाद द्यायचे सगळे असतील तर सगळ्या कलाकारांचा उत्साह वाढणार आहे. बाहेरचे कोल्हापूरमध्ये काही स्थानिक कलाकार इथे त्यांचा शो आहे जय महाराष्ट्र, ते पण इथं प्रेझेंट करणार आहे. त्याचाही आस्वाद आपल्याला घेता येईल. आणि महिला हॉस्टेलची आपण परवानगी घेतलेली आहे. रात्री 2 पर्यंत जरी तुम्ही पोहोचलात तरी तुम्हाला ते आत घेतील, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. प्रतीक पानसरे 5 मिनिटांमध्ये फक्त रिंग कशी काढायची त्याचं कलर कॉम्बिनेशन दाखवतील. गवंडे सर आहेत का आता? गवंडे सर आहेत का? बाहेर गेले. मग अशी ज्या वेळेला त्यांना पुढं बोलवलं होतं आणि ते सांगत होते काही गोष्टी, त्याच्यामध्ये त्यांनी एका गोष्टीचा उल्लेख केला की आपल्याला जर ते काम करायचं नसेल तर दुसऱ्यावर सोपवा, पण दुसरा व्यक्ती असा निवडा की जो तुमच्या विश्वासाला पात्र असेल. बरोबर ना?
मला रिंग काढायला लावली होती तुम्हाला अशी कोणतरी, तर मी जबाबदारी दुसऱ्याला सोपवली. कदाचित पहिल्या संमेलनाला रांगोळी काढताना पाहिलं असेल कुणी, प्रतीक पानसरे आहे आपल्या कार्यक्रम पत्रिकेत आहे, पहिल्या संमेलनाला होता, दुसऱ्याला नव्हता. पण त्याचं वय आणि त्याचं काम हे मॅच होत नाही. तुम्हाला दिसेल आता की वय आणि काम मॅच होत नाही. तर माझं काम बघितल्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की 3 वर्ष सातत्यानं काम बघतोय, हा माणूस चांगलंच करणार आहे. पुढच्याचं काय, तर आपली जबाबदारी ज्यावेळेला आपण शिफ्ट करतो ना दुसऱ्यावर, तर तेवढ्या कॅपेबल व्यक्तीवर करायची. हे सकाळी सरांनी सांगितलं आणि ते आता माझ्याकडून थोडंसं त्यांना रिप्लाय की मी जबाबदारी दुसऱ्याला सोपवली म्हणून. तिचे सगळं केलेलं आहे, फायनल वर बिघडवलं तर काय, विश्वास कसा ठेवायचा असतो. आता इथं मी यांना थांबवलंय एका कामासाठी की थोडंसं राहिलं होतं, बाहेर आलं होतं, मग ते क्लिअर कसं करायचं. आता ही टेक्निकल बाजू झाली ना, बऱ्याचदा सगळ्या फिनिशिंग कशा आपण उतरवतो एखाद्या कामात, तर ते टेक्निकली उतरवतो. तर टेक्निक काय असते, कशा टेक्निकली आपण ते आवरू किंवा अटकू शकतो हे थोडं दाखवतो मी तुम्हाला. कडेपर्यंत घे, पूर्ण कडेपर्यंत घे, बघायला भेटेल लोक, तिथूनच ह्याच्यापर्यंत घे. आणि आर्टिस्टला एवढा विश्वास असतो, जरी चुकली तरी ती दुरुस्त करण्याची कॅपॅसिटी असते. त्यामुळं जरी कुणी हात लावला, काही झालं तरी ते दुरुस्त पण करता येते. आधार कार्ड घ्या. कलर तर काळा कलर, पोपटी आणि आंबा कलर. काळा, पोपटी आणि आंबा. इथे ही टेक्निक कामात येत नाही. तुम्हाला शांत काम करावं असं बाहेर जाणार फरशीवरचे स्प्रे बाहेर जातात, सोबत राहू दे. फरशीवरचा कंट्रोल बाहेर नाही कलर स्कीम चांगला आहे. कलर स्कीम चांगला करताय रांगोळीमध्ये आज सकाळी मी वर बघितला. सकाळी ज्यावेळेला आपण नाश्त्याला गेलो होतो ना, इकडं हॉस्टेलकडे गेलो होतो, तिथं मला सकाळी असा मोड दिसला होता अशा पोझिशनमध्ये. तर रिकॉल ऑफ मेमरी मला आता इथं सुचला म्हणून मी तो मांडला. मेमरी ड्रॉइंग थोडंसं चांगलं असलं की म्हणतात. सर मी मध्ये काढले ना, असं
कोणती कडची? हां हां रांगोळीचे फोटो घ्या कारण परत ती आवरली जाणार आहे सगळी.